माननीय श्री सेविका श्री अमोल निकम, उपशहर प्रमुख शिवसेना, नगरसेवक श्री राहुल दादा कलाटे, आपले सहर्ष स्वागत। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे, सोबतच माननीय श्री अतुल भोंडवे साहेब उद्योजक, आपले सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी यांची भव्य अशी दहीहंडी आज इथे साजरी होत आहे आणि दही हंडी फोडण्याची वेळ झालेली आहे। सगळे घरी चालत आपल्या आता मस्त झोपायचं, जेवायचं। त्याला बघतो आणि तुम्हाला ऐकायला सुद्धा बरेच जण उत्सुक आहेत। चालेल का त्यांनी तुमच्यासोबत संवाद साधलेला? चिंचवड छान वाटलं मला। सर्वप्रथम जयगणेश फाउंडेशन यांचे मी आभार मानते। माझा लहानपणीचा मित्र सुरेश बाविस्कर आणि गणेश दादा विराजदार या तुषार भाऊ इंगे पण ही अँकर वाली बाई ती त्या दिवशी निगडी मधलीच वाटते मला। अरे गप्पे सध्या इथं ब्लॉग काय जायचं सगळ्याच्या मध्ये, ब्लॉग मध्ये त्यानंतर तिसऱ्या थरावरती
आणि ज्या आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे सेलिब्रिटी ऍक्ट्रेसचा परफॉर्मन्स सुद्धा अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हा सगळ्यांना पाहायला आवडेल का? 3, 2, 1 म्युझिक प्लीज. आणि अशा पद्धतीने थरावर थर रचायला या पथकाने सुरुवात केली आहे. अतिशय चपळतेने ते एकमेकांना साथ देत पहिला, दुसरा, तिसरा थर आणि चौथा थराकडे आता छान अशी वाटचाल आहे. छोटासा बाल चमू दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाला आहे आणि अशा पद्धतीने 5 थरांची दहीहंडी या ठिकाणी रचली गेली आहे आणि पुढच्या काही सेकंदामध्ये दहीहंडी फुटली आहे. जोरदार आनंदाला पाहिजे. म्युझिक प्लीज. जसा तुम्ही ब्लॉग बघितला, 2 आपण व्हिडिओ कंबाईन केलेत म्हणजे ब्लॉग. जे निगडीला गेलो होतो ती आणि वेगळ्या दिवसाची होती दहीहंडी, त्यामुळे मला जमलं जायला. कारण एका जर टाइमला मी जर गेलो असतो एक दहीहंडीला तर जमलं नसतं मला. सो मी कंबाईन केले. निगडीचा एक ब्लॉग आहे दहीहंडीचा आणि एक PCMC म्हणजे PCMC मध्येच येतं बट हे शाहूनगरचा ब्लॉग होता आणि खूप मजा आली गाईज. आणि लास्टला असा विषय झाला की आपला जो कृष्णा आहे तो घसरून पडला आणि नेमकं तो ह्या पोझिशनला पडल्यामुळे त्याची इथं जर डोक्याला मार लागला, इथं काहीतरी पिशवी असते बहुतेक रक्ताची, तिथं मार लागल्यामुळे नाकातून वगैरे रक्त यायला लागलं त्याचं. सो जास्त काही झालं नाही, बरं झालं. बाकी खूप मजा आली गाईज. आणि जसे सेलिब्रिटीज वगैरे बघितले आपण, देवमाणूसमधले एक सेलिब्रिटी ॲक्ट्रेस आले होते आणि एक रील स्टार होता. सो त्याला बघून असं वाटलं काश किती दिवस अजून आपल्याला पण चान्स भेटला पाहिजे जायला. सो गाईज थोडं एक्साइटमेंट वाढली होती की बाबा परत ब्लॉग्स वगैरे एकदम कंटिन्यू चालू करू, पण कंटेंटच भेटत नाहीत. सो त्यामुळे थोड्या दिवस एक दिवस मोटिवेशन भेटतं परत लूज. सो तरी आपण प्रयत्न करू. पुढे प्लॅन्स पण खूप असणार, गणपती बाप्पा पण येतात ते. सो ब्लॉग्स वगैरे फुल आपण एकदम स्टार्टिंग टू एंडपर्यंत जे काय होईल आपण एकदम परफेक्ट दाखवल. जे पण गणपती बाप्पा आपण पुण्याला वगैरे जाऊयाच, तर पुढचा ब्लॉग पण खूप मजा येणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये.
अँड जास्त काय दाखवलं नाही मी या ब्लॉगमध्ये, कारण गाणे वगैरे सॉंग्स वगैरे चालू असतात, सो त्यामुळे कॉपीराईट पडतो. सो जास्त काय दाखवता येत नाही, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करा. आणि बघू, मी कॉपीराईटच्या मध्ये मी कोणाचे तरी चॅनल्स बघितले त्याच्यावरती ते सॉंग्स लावतात आपल्याला जे पाहिजे ते, पण ते कॉपीराईट विदाऊट कॉपीराईटचे ते बघावं लागेल मला, कारण मला भेटत नाहीत कॉपीराईट फ्रीचे सॉंग्स. सो बघतो मी आणि ते पण टाकत जाईल. जसं दहंडीच्यावरती दहंडी फोडताना कृष्णांचं वगैरे गाणं असतं, सो त्या टाईपमध्ये. सो बघतोच मी ते पण, काय नाही, कारण म्हणजे ते कसं जरा सॉंग्स जर असलं तर एक्सटर्नल. सो येस, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि हां, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.